साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 9325 42 22 32. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार इथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते 50 लाख रुपये रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आले. कान्हूर पठार हे भौगोलिकदृष्ट्या मोठं क्षेत्र असलेलं गाव. स्वर्गीय माजी आमदार वसंतदादा झावरे यांनी पठार भागाच्या विकासासाठी योगदान दिलंय. गावामधील अनेक कामं मार्गी लावण्यासाठी येथील ग्रामस्थ युवक तत्पर असतात. पठार भाग दुष्काळी असला तरी विकास कामांच्या माध्यमामधून आज प्रगती पथावरती असल्याचं दिसून येतं, असं मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केलं. कान्हूर पठार इथे सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांमधून मंजूर करण्यात आलेल्या नवलेवाडी पाण्याची टाकी तसेच गारगुंडी शिवरस्ता करणे यासाठी 50 लाख रुपये विकास कामांचं भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी माजी सभापती अरुणराव ठाणगे, खरेदी विक्री संघ संचालक सतीश पिंपरकर, तसेच सरपंच विलास शेंडकर, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, खरेदी विक्री संघ संचालक संग्राम पावडे, शहाजी कवडे, तसेच ज्येष्ठ नेते दत्तोबा ठाणगे, रवींद्र पाडळकर, माजी सरपंच गोकुळ वाळुंज, चंद्रकांत कुलकर्णी, दत्तात्रय ठुबे, सुभाष नवले, साधू नवले, बाळासाहेब पाणसरे, बन्सी ठुबे, शिवाजी नवले, दादाभाऊ नवले, विलास नवले, सुभाष ठुबे, बाळू नवले, प्रभाकर नवले, संभाजी नवले, प्रदीप मते, ठेकेदार नरेंद्र पोळ आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज कान्हूर पठार ते नवलेवाडी आणि नवलेवाडी शिव या रस्त्याच्या सुमारे 50 लाख रुपयाच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याबरोबर उपस्थित असलेले बाजार समितीचे माजी चेअरमन अरुणराव ठाणगे, ज्यांनी या कामासाठी आतोनात असे कष्ट घेतले. आणि खरं तर कुणीतरी एक माणूस लागतो प्रत्येक गोष्टीला माध्यम म्हणून, आणि ते माध्यम म्हणून झालेले आमचे दुसरे सहकारी चिंचोली गावचे माजी सरपंच सतीशराव पिंपरकर. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. लोणी मावळ्याचे सरपंच विलासरावजी शेंडकर असतील, आमचे करंदीचे दत्तोबाजी ठाणगे असतील, पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे असतील, आमचे खरेदी विक्रीचे संचालक संग्रामजी पावडे असतील, रवींद्रजी पाडळकर, त्याचबरोबर उपस्थित असलेले शहाजीराव कवडे. या गावातील सरपंच, चेअरमन, पत्रकार बांधव, या वस्तीवरील सर्वच गावातील सर्व जुनी जाणती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आज जी रस्ते प्लॅनिंग, म्हणजे ज्या रस्त्यांचा प्लॅन झालेला आहे की जो जिल्हा परिषदच्या प्लॅनमध्ये असू द्या किंवा राज्य सरकारच्या प्लॅनमध्ये असू द्या, या रस्त्यांच्यासाठी शासन सातत्यानं निधी देतं. परंतु शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं जी काही छोटे छोटे रस्ते आहेत, परंतु जे प्लॅनमध्ये नाहीत, नकाशात नाहीत, अशा रस्त्यांच्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वर्षानुवर्ष तात्कळत राहावं लागतं. आणि म्हणून आज हा रस्ता आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. आज याला थोडे न तितके 50 लाख रुपये या ठिकाणी आपण मंजूर केले. माझी सगळ्यांनाच एक विनंती आहे की आज आपल्या परिसरामध्ये कान्हूर गावचा शिवार फार मोठा शिवार आहे. माझ्या गावचा शिवार देखील वासुंद्याचा तसाच मोठा शिवार आहे. या शिवाराच्या रस्त्यांच्या संदर्भात मधल्या काही काळांमध्ये या तालुक्यामध्ये कदाचित महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त पानंद रस्ते मी या तालुक्यामध्ये मंजूर करून आणले. आणि आपल्या तालुक्यामध्ये ज्या रस्त्यांना कुणी वाली नव्हतं, अरे शेवटी ज्या रस्त्यांना कुणीच नसतं, जे रस्ते नकाशात नसतात, त्यांना दुसरं कुणी करण्याचं धाडस करत नाही, परंतु आम्ही ते धाडस शेतकऱ्यांच्या सोयी सुविधासाठी, दळणवळणासाठी करत आहोत. आणि त्याचाच हा एक परिपाक म्हणून आज आपण या ठिकाणी डांबरी रस्ता करतो. मला इथं आल्यानंतर अनेक लोकांनी अनेक समस्या सांगितल्या की याच्यामध्ये पाटील माळ्याचा जो रस्ता बऱ्याच दिवसापासून तोही खराब झालेला आहे, आणि आता पाटील म्हटल्यावर पाटलांना ते काम करावं लागणार, म्हणून मी त्या पाटील माळ्याच्या रस्त्याला येत्या काही दिवसातच
भरघोस असा निधी देऊन त्याचं देखील भूमिपूजन हे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होईल. अजून कानूर गावातील जी काही प्रश्न असतील, या गावचा आणि माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव दादांचं अतिशय ऋणानुबंध होता. या गावातून दादांनी त्या काळामध्ये उषाताई ठोबेंच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यपद ह्या गावामधून दिलेलं होतं. आता जरी मधल्या काही काळामध्ये आपला थोडासा एक संपर्क कमी झाला असेल, तर मी या पुढच्या काळात तुम्हाला नक्की सांगतो की आपण जी काही कामं सांगताल, मध्ये काही सतीशनी मला वाटतं दत्ता तुम्ही एक डीपीची मागणी माझ्याकडे केलेली होती. त्या डीपीच्या संदर्भात देखील राज्य शासनाच्या माध्यमातून त्या डीपी देण्याचं देखील मी या ठिकाणी मान्य करतो, जाहीर करतो. आणि आज सत्ता कोणतीही माझ्याकडे नाही, मी ग्रामपंचायतचा सदस्य देखील नाही, परंतु तालुक्यामधला जर प्रतिसाद पाहिला, तालुक्यामधील लोकांची कामांची जर संख्या पाहिली, तर माझा असा एकही दिवस गेला नाही की मी आज 50 लाख रुपयाचा नारळ फोडलेला नाही. तर म्हणून आज मला तुमच्या सगळ्यांना एक मनापासून धन्यवाद याच्यासाठी द्यायचे की अनेक वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध तुम्ही सर्वजण टिकवत आलात. भविष्य काळात देखील ते ऋणानुबंध असेच टिकवावेत एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. आताच दिवसात रस्त्याचं मंजुरीचं पत्र दिलं, त्याच्यानंतर आज म्हणजे तुम्हाला हे दिसतंय इथं समोर मशिनरी पण उपलब्ध आहे. म्हणजे काहींना असं वाटत असं नारळ फोडल्या रस्त्याचं काम होणार नाही. आज दुपारनंतर या रस्त्याचं काम लगेच चालू होणार आहे, त्यात काहीच अडचण येणार नाही. म्हणजे पाटलांनी दिलेला शब्द तो म्हणजे आम्ही चिंचोलीत एका कार्यक्रमात पाहिलंय, सांगवी सुरेच्या कामासंदर्भात एका कामाची वर्क ऑर्डर राहिली होती. ती वर्क ऑर्डर झाल्याशिवाय पाटील म्हणजे मी उद्घाटन करणार नाही. कोणी काही म्हणू, नारळ फुटला काम होणार नाही, काम आज दुपारीच चालू होईल, त्यात कोणतीही शंका राहणार नाहीये बस. आणि मी नवलेवाडी ग्रामस्थांतर्फे मी पाटलांचे आभार मानतो. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.